या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स शहादा। शहादा येथे भाजपची विजय संकल्प सभा उत्साहात संपन्न। शहादा शहराची आगामी नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची विजय संकल्प सभा जनता चौक शहादा येथे उत्साहात पार पडली। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमुळे या सभेला विशेष आकर्षण लाभले। या सभेत मंत्री जयकुमार रावल, मंत्री गिरीश महाजन, आमदार राजेश पाडवी तसेच शहराचे भाजप नेते दीपक पाटील यांच्यासह शहरातील अनेक मान्यवरांनी सभेत सहभाग नोंदवत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। या सभेला नंदुरबार, तळोदा, नवापूर, शहादा परिसरातील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सभेत पक्षाच्या नेत्यांनी आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना उत्साहाने सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे। न्यूज 19 नेशनसाठी ब्युरो रिपोर्ट शहादा। मी या ठिकाणी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या हातामध्ये दिली तर आपले आमदार आहेत, मंत्री आहेत आणि मी आहे, पूर्ण ताकदीने तुमच्या शहराच्या पाठीमागे आम्ही उभे राहू। आज देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात ज्या प्रकारचं परिवर्तन होत आहे, देशामधली शहरं बदलत आहेत। मोदीजींनी पहिल्यांदा ही भूमिका मांडली की आमच्या शहरांचाही विकास झाला पाहिजे। गावांचा विकास तर महत्वाचा आहेच, पण आमची शहरं बकाल आहेत। शहरांमध्ये त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल, कचऱ्याचा निचरा असेल, गटारीची व्यवस्था असेल, त्या ठिकाणी रोजगाराची समस्या असेल, वेगवेगळ्या प्रकारे आरोग्याची सेवा असेल, शिक्षणाची व्यवस्था असेल, निवाराची व्यवस्था असेल, अशा सगळ्या गोष्टी या शहरामध्ये उपलब्ध झाल्या पाहिजेत। आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 1,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी हा माननीय मोदीजींनी शहरांच्या विविध योजनांकरता उपलब्ध करून दिला। छोट्यातल्या छोट्या शहरात चांगलं रस्ते, चांगल्या गटारी, पिण्याच्या पाण्याची योजना, गरिबांकरता घरं, झोपडपट्टीवासियांकरता मालकी हक्काचे पट्टे, या सगळ्या गोष्टी या मोदीजींच्या योजनेतनं आज देशभरामध्ये आणि राज्यभरामध्ये होत आहेत। उमेदवारांची इथं चाचपणी होणार आहे। उमेदवारांना मतदारांचा, शहादा मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? तुम्ही ठिकठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून उमेदवारांसाठी प्रचार करत आहे, स्वतःसाठी प्रचार करतायत, काय तुम्हाला प्रतिसाद मिळतोय, काय सांगणार? शहादा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025च्या आमच्या एक नगराध्यक्ष आणि 29 नगरसेवक असं 29 लोकांचे पॅनल आहे आणि आम्ही प्रत्येक प्रभागात घरोघरी जाऊन प्रचार करत आहोत आणि आम्हाला मतदारांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे। कारण की केंद्रात नरेंद्र मोदीजींचे सरकार, राज्यात देवाभाऊंचे सरकार, म्हणून लोकांची इच्छा आहे की शहाद्यातही भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका निवडून यावी आणि जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक आमचे निवडून येतील असं आमच्या लोकांकडे गेल्यानंतर, मतदारांकडे गेल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाटतो। काय प्रमुख मुद्दे आहेत तुमच्या या निवडणुकीतले जे करून शहादा शहरातील समस्यांचा तुम्ही निवाडा करणार आहेत? काही अतिक्रमित घरांचे आहे, वाढी पाणी पुरवठा आहे, हद्दवाढ आहे, भुयारी गटार आहे, हे मुख्य मुद्दे आमचे आहेत। देवेंद्र भाऊंनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर शहादा शहरातल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्यासह संपूर्ण नगरसेवकांना निवडून आणण्याचं त्यांनी आश्वासित केलं आहे। काय तुमचं मत? आता आपल्या समोरच देवाभाऊंनी सांगितलं की 2 तारखेला तुम्ही कमळाचे बटन दाबा, 5 वर्षे तुमच्या पाठीमागे आहे। तर त्याबरोबर ते आमच्या मागे राहतील, जे आपण पूर्ण महाराष्ट्र पाहतोय की देवाभाऊ जे सांगतात त्याप्रमाणे करतात। गेल्या निवडणुकीमध्ये आपण आपल्यासोबत होते, ते आता विरोधामध्ये आहे, परिस्थिती कशी असणार आहे? परिस्थिती भारतीय जनता पार्टी विजयी होईल।